माझा चुकून धक्का लागला तिला आणि ती पडत होती म्हणून मी तिला आधार दिला, एवढंच. आणि असा आधार मी तुला सुद्धा दिला याआधी. हाय, कुठे आहेस तू? उकिडवे सरांचे नोट्स लिहितोय. अरे पण तू त्यांना सांगणार होतास ना की तुझं बोट इंजर्ड आहे. आपण नंतर बोलूया का प्लीज? ए तू काळजी नको करूस, माझ्याकडे एक प्लॅन आहे. तू जे बघितलंस ना तो ऍक्सिडेंट होता, ज्याला तू मर्डर म्हणते. हा प्रॉब्लेम. नाही 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 नाही, प्रॉब्लेम हा नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की तू जे केलंस ना त्याचं तुला काहीच वाटत नाहीये आणि मला इतका त्रास होतोय त्याचाही तुला काही वाटत नाहीये. आज आपण नक्की वर्षाला सांगायचंय ना? हो आणि समीरला सांगूया, लवकरच सांगूया. उद्या? कूल. उद्या कधी? आता आपण ते नंतर ठरवूया का? आता निघूया नाही तर उशीर होईल. हा नंतर ठरवू. चल. काय बघतोस? ब्युटी. कसली ब्युटी? म्हणजे हे फूल किती ब्युटीफुल आहे ना हे. फुल नक्की? हो. तुला काय वाटलं? मला काही नाही, मला काय. बरं अमित, तुला काय वाटतं म्हणजे वैदू आणि मानस मध्ये नक्की काहीतरी सुरू आहे ना? ते लपवतात. परत सुरू झालं. थांब ना, येऊ दे ना. परिषद. हॅलो. हाय. काय म्हणते? नाही नाही, आम्ही काहीच म्हणत नाही आहोत. आता तुम्ही म्हणणार, आम्ही ऐकणार. बरं ठीक आहे, पण त्याआधी आपण काहीतरी खायला मागूया का प्लीज? हे हो यार, खूप भूक लागली बघ, पोटात खड्डा पडलाय. खायला आलायस इथे? कशासाठी आलोय आपण इथे? विचारा वर्षा, विचार. तर गोलमेज परिषद सुरू. मी एकटं कसं विचारू? दोघं विचारू ना आपण. हे वर्षा, हे काय तू पूजेला आलोत का आपण? थांबा. वर्षा ऐक, अमितला ऑलरेडी सगळं माहितीये. माहितीये? काय माहितीये? हेच जे तुला जाणून घ्यायचंय आणि आम्ही तुला आधीच सांगायला हवं होतं, पण आम्ही तुला आज सांगतो. सॉरी. सगळं माहित होतं. वर्षा तू त्याच्यावर उगाच चिडू नकोस. ऍक्च्युली आम्ही दोघांनीच त्याला सांगितलं होतं की कोणाला काही सांगू नको म्हणून. हा. अरे पण काय सांगू नको? मला काहीच कळत. तुझा संशय खरा आहे. म्हणजे मी and मानस, we both are a couple. वैदू, कधीपासून? काही दिवस झाले आणि आमच्याही नकळत आम्ही एकमेकांना आमच्या भावना सांगितल्या. अच्छा, आणि तू मला आज सांगतेस? ठीक आहे वर्षू, आय एम रिअली सॉरी. आणि तुझा राग स्वाभाविक आहे. आय एम रिअली सॉरी. ऍक्च्युली मी तुला सांगितलं ना, सगळं खूप अचानक झालं आणि हे सगळं एक्सेप्ट करायला आम्हालाही थोडा वेळ हवा होता. सॉरी. आपण इतके क्लोज फ्रेंड्स आहोत यार. कम ऑन. आणि मला माहित नव्हतं. बरं ह्या अमितला माहित होतं. अमितला म्हणजे नीट बोलतो. तुम्ही भांडता कसले यार? ऐक वर्षा, तू त्याला काही बोलू नकोस. मीच 1-2 दिवसापूर्वी त्याला सगळं सांगितलं आणि या वैदेहीमुळे मला त्याला सांगावं लागलं, बाकी काही नाही. बरं ते जाऊ दे. हे कसं झालं ते तरी सांग. सांगते. हा पाऊस मजला भिजवून जातो, आणतो गाणे ओठी.
हा पाऊस माझ्या मनी रुजवतो, पहिल्या वहिल्या भेट. वैदेही कशी वाटली कविता? I love you. काय? I said I love you. आणि मी प्रेमात पडलोय तुझ्या मनापासून. Wow, I'm so happy for you. थँक यू. फायनली तुम्ही दोघे एकत्र आहात. थँक्यू सो मच. पण बाई तू हे बघ, आता तुमचं जमलंय म्हणून मला विसरायचं नाही. हा, आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत. भले हा तुझा बॉयफ्रेंड असेल पण आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत. ऑब्विसली नाही विसरणार आहे. चिल. ए मानस, हे तू पण लक्षात ठेवा. हो अमित महाराज हो. अरे कसं शक्य आहे का? बरं वैदेही, आपलं ते जे सिक्रेट आहे ते सांगून टाकायचं का आता? अजून एक सिक्रेट. कोणतं सिक्रेट? तुला पण माहित नाही? सांगूया. बरं मानस, चिडू नकोस हा. तुझ्या हालचालींवर लक्ष ठेवणारा, तुला धमकीवाले कॉल्स करणारा तो सिक्रेट कॉलर मीच होतो. काय? हा म्हणजे मीच तुला आवाज बदलून कॉल करायचो. काय? हो ऍक्च्युली ती आयडिया आमच्या दोघांची होती. वैदू, बट मी काय म्हणते, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल, राईट? त्यामुळे आता सगळं छान झालंय ना, तर आपण हे सगळं विसरून जाऊया. हो ना मानस? ते पण तुम्ही दोघं ना एक नंबर ते चालू निघालात हा. हे बरं, ही गोष्ट कोणाकोणाला माहिती आहे अजून? कोणाला नाही फक्त तुम्हा दोघांनाच माहिती. हा पण मी उद्या समीरला सांगणार आहे. ए पण ऐका ना मानस वैदे, मी काय सांगतो, असं एकेकाला सांगत बसण्यापेक्षा एकत्रच अख्ख्या गँगला सांगून टाका ना. करेक्ट आहे तुझं, करेक्ट आहे. तू काय वेडा आहेस का? सगळ्यांना नको नाही. अरे मी ह्याला सांगते की आपण सगळ्यांना सांगून टाकूया ना, म्हणजे खोटं बोलायची गरज नाही. पण हा ऐकतच नाहीये. हो करेक्ट आहे यार. सांगा सगळ्यांना सांगा. हो ना मानस, आपण उद्या सगळ्यांना सांगतोय. फायनल. बरं ठीक आहे, आता तरी काहीतरी ऑर्डर करूया का प्लीज? हो ना, अरे खड्डा वाढत चाललाय. हो चालेल. चालेल ना वर्षू? अरे हो. बरं आता या गुड न्यूज साठी एक डेझर्ट पण. कूल, डन. चला तर फायनली गोलमेज परिषद संपली. वैदे, वी आर अ कपल म्हणजे? नथिंग. सांग ना. तुला येतं ना इंग्लिश? नाही, मातृभाषेत सांग मला. जा तू. जाऊ नक्की? नको. बस मग सांगत आता मला वी आर अ कपल म्हणजे काय? वी आर अ कपल म्हणजे आपण दोघे आता. आपण दोघे काय? काय नाही. हो म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ आपण दोघे आता काही नाही असा आहे का?
हे बघ तसं नाही. मग कसं आहे? आय डोंट नो. आणि काय इतका त्रास देतोयस मला? कारण तुला त्रास दिल्यावर ना तू खूप क्यूट दिसतेस आणि तू लाजलीस ना की खला. हे बघ, झालो मी खलास झालो. काय चाललंय तुझं? नको ना त्रास देऊस. मग काय करू मी? जा तू. जाऊ? अरे मग काय रात्रभर इकडे उभं राहून गप्पा मारायच्या आहेत का? चलो बाय, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बाय. काही नाही, मग वैदेही मला आय लव्ह यू म्हणाली. मग काही दिवसांनी मी तिला आय लव्ह यू म्हणालो. अँड नाव वी आर अ कपल. कॉंग्रॅट्स. थँक्यू. समीर, काय झालं? तू का असा गप्प आहेस? मानस मानस मी तुला सोड. का केलंस मानस बोल. वैदेही समीर वेडा आहेस का? समीर, अरे यार सोडा यार, तुम्ही काय भांडण तू शांत राहा यार जरा. मना, आई आई तू मध्ये पडू नको, आज मी याला सोडणार नाहीये. अरे कोणाला सोडणार नाहीयेस? मना, असं काय करतोयस? स्वप्न पडलंय का? काय सारखी स्वप्न बघतोस ना, देवालाच माहिती. चल उठ लवकर आवर. हो आणि मी लाडू केले, त्या अर्चनाला नेऊन दे जा. हो हो हो. आई तू जा. सॉरी, तू जा. काय रे? बर ताई, ही फाईल ऍडव्होकेट सावंतांना द्यायला सांगितले बाबांनी. ओके,
पण ते कुठे आहेत? अगं ते आज साईट वरती गेले, लवकरच गेले. ही विकुडी. मी काय म्हणते, मला ना म्हणजे बाबा इतकी कामं सांगतात ऑफिसची की त्याच्यावरून एक आयडिया सुचली. काय ग? म्हणजे बघा, समजा बाबांनी मला सेक्रेटरी कम पिऊन असं अपॉइंट केलं ऑफिसमध्ये आणि त्याचा उत्तम पगार दिला तर? एक गुड आयडिया. अर्धा वेळ तू अर्धा वेळ मी. करेक्ट, डन. नाही नाही नाही, एक प्रॉब्लेम आहे. आता ह्यात काय प्रॉब्लेम आहे? अगं हे बघ, बाबांनी आपल्याला पगार द्यायला सुरुवात केली, पण आपला पॉकेट मनी कापला तर? आणि आपल्याला बाबांना बाबा नाही सर म्हणावं लागेल. शी, बाबांना सर म्हणायचं? बघ ना. नको नको, आयडिया कॅन्सल. आणि मुळात आपलं पॉकेट मनी बंद होणार असेल ना, असा कोणताही प्लॅन नको. त्यांची सगळी कामं करू आपण. अनिल दादा. हा मानस ये पोहे खाणार नाही नाही, मी खाल्ले. खाऊ ना. हे काय? हे आईनी काहीतरी खाऊ दिलंय. वहिनी नाहीये का घरी? नाही ती फुलं खरेदी वगैरे बाहेर गेली. अच्छा अच्छा, मग हे द्या तिला, मी जातो. अरे जातो पण थांब ना, बस गप्पा मारू. अरे नको अनिल दादा, ऍक्च्युली मला कॉलेजला जायचंय, उशीर होईल मला. ओ, आणि वाटेत पिकअप सर्व्हिस असेलच. अरे नाही, तसं काही नाहीये. अरे असू दे रे, मी कुठे काय म्हटलं, काय मला काही प्रॉब्लेम नाही, मनापासून बोलतोय. अरे अनिल दादा, सिरियसली असं खरंच काही नाहीये. अरे तू बसलास? अरे सॉरी. अरे बस रे, बस, गंमत करतो, बस. बरं झालं तू आलास, नाही तर आज शेवटी मीच तुला येऊन भेटणार होतो. का? मला जरा जाणून घ्यायचंय. कशाबद्दल? हेच तुझं जे काही चाललंय, काय चाललंय? म्हणजे तुझं आणि त्या हा? कवितेचं जे काही जमलंय ना, गॅटमॅट, तर मला विचारायचं होतं की या कविता तुला जमतात कशा? हा, कवितेचं. हा, मग तुला काय वाटलं? काय नाही, काय नाही. कविता ना, कविता जमतात म्हणजे सुचतात मला अशाच. अरे पण तेच रे, तेच त्या सुचतात कशा. या बायकांना ना कविता जाम आवडतात, तुला तर माहितीच असेल. हो हो. हा? हा म्हणजे आवडत असतील. हा. म्हणजे कसं आहे, बायको रागवली, टाक कविता. बायकोवर इम्प्रेशन मारायचंय, हाण कविता. बायकोला मनवायचंय, चेप कविता. तर मला काहीतरी टिप्स दे तू. मी? येस, मी कशी करू कविता? अरे काही नाही, सोपं आहे. कसं? म्हणजे हे बघ, तुला जी व्यक्ती आवडते ना, तिला असं समोर बसवायचं किंवा मग तिला असं इमॅजिन करायचं, मग सुचते कविता. सोपं आहे, येते आपोआप. नाही नाही. ठीक आहे रे, ठीक आहे, ठीक आहे. पण एवढंच? हो, सोपं. अरे मग हाय काय नाही काय, आजच पाडतो पहिली कविता. करून टाकतो अर्जुला इम्प्रेस. ऑल द बेस्ट. लागतो कामाला. बाय. ए ताई ताई ताई, फाईल घेतलीस? बघ. बाय. बाय. मानस, आज ठरल्याप्रमाणे सगळ्यांना सांगूया. वैदेही पण जरा टेन्शन आहे. टेन्शन कसलं? समीर काय रिॲक्ट करेल? अचानक काय आलं? ऍक्च्युली मला ना स्वप्न पडलं. म्हणजे स्वप्नात आपण सगळ्यांना सांगितलं आणि मग समीर चिडला आणि मग आमची मारामारी पण झाली. मारामारी? हो, म्हणून तर टेन्शन आलंय. मानस, असं काहीही होणार नाहीये. चिल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, तू हे मनातून काढून टाक. हा तुझा गैरसमज आहे. हे बघ, आज आपण सांगूया तेव्हा तू बघ समीरची रिॲक्ट. पण एक रिक्वेस्ट. काय? तू सांग सगळ्यांना, म्हणजे
तुझा हा आधीपासनाचा ग्रुप आहे, मी नंतर आलोय, तर मला सांगायला जरा ऑकवर्ड होईल. ओके? ओके